घेते तुला नमस्ते मॅडम. नमस्ते. खूप वेळची वाट खरंच माफी असावी. तुम्हाला लांबून यायचं होतं. बस इकडून असं ताई पण दाखवायचं. तर सर्वप्रथम आता तुमच्याशी महत्वाचा विषय हा केंद्राचा होता. पत्राप्रमाणे आता तुम्हाला ते दाखवले ते लाईव्ह पत्र आहे, आज असते तिथे गेलेले आहे. तर केंद्राच्या मानधनाचा मुद्दा हा पहिला अन्नपूर्णा देवीकडे मांडणार आपण. त्याच्याबाबत आपण आहे ना मंत्रालयात पण पाठपुरावा केलेला आहे. तुम्ही फोटो व्हिडिओ पाहिलेले की केंद्राचं मानधन का वाढत नाही. तर ते काय म्हटले सचिव साहेब की आम्ही केंद्राच्या मानधनाची फाईल आहे ती आम्ही वरती पाठवलेली. वरती म्हणजे कुठे केंद्राला त्याच्यावर सही होऊ लागते त्या मंत्रीची, महिला बाल कल्याण मंत्रीची, नंतर मुख्यमंत्रीची, त्यानंतर ती अंमलात येतो. म्हणजे तो एक जिहारच येतो. त्यामुळे 2017 पासून केंद्राचं मानधन वाढलं नाही हे सचिव लोकांना सुद्धा माहिती का हे मानधन वाढणं गरजेचं आहे. ते म्हणते आम्हाला तर वाटतं 10 वर्षापासून राज्यानेच वाढवलंय मानधन. आता राज्याला आपण काय म्हणू शकत नाही, स्पष्ट सांगते. कारण राज्याने आता वाढवलेले, अजित पवारच्याच काळात वाढलेले. त्यामुळे आता की राज्याचं मानधन वाढणार नाही, पण केंद्राचं डेफिनेटली वाढू शकतं. आणि नाही वाढलं तर मग आपलं मागं म्हणल्याप्रमाणे आपण पोषण ट्रॅकरवर बहिष्कार टाकणं एवढा एकमेव पर्याय आपल्याकडे. कारण पोषण ट्रॅकर मधून त्यांना सगळी माहिती घरपोच जाते आणि मग जर नाक टाकलं तरच तोंड उघडणार आहे. म्हणून सर्वांना मते मोबाईलला हातच लावायचा. अंगणवाडी उघडायची तर उघडायची, फक्त एक ठरवते आता संघटनेतर्फे काय करायचं. आणि नंतर परत हजेरी भरायची नाही, कुठला कार्यक्रम नाही, काहीच नाही. म्हणजे माहितीच नाही गेली तरच काहीतरी बदल होईल ना. म्हणजे आपलं मत त्यांना कळलं पाहिजे थोडक्यात, असं मला म्हणायचंय. कोणत्या योजनांची फुकटातच कामं करायची ते तरी एक बरं काढलंय त्यांना. आता जी आर वगैरे काढले आमच्या सेविकांना, तुम्ही याची कामं देऊ नका, कशाची निवडणुकीची देऊ नका, बीएलओची देऊ नका, सर्वेची देऊ नका. अजून एक महत्वाचं म्हणजे त्याच्यात प्रधानमंत्री मातृवंदनचं पण इन्क्लूड करायला पाहिजे. पण आता नेमकं छत्रपती संभाजीनगरच्या ज्या सीडीपीओ मॅडम आहे, उभं पकड असं तुम्ही मग काय म्हटलं होत्या याचं फीज ना बाकी जणांचं म्हणे की 500 रुपये फी आपली वार्षिक सदस्य फी आहे. वार्षिक सदस्य फी आहे 300 मदतनीस. पण मग याच्या व्यतिरिक्त आपल्याला जन्म तुमच्याकडून लढालेली नाही, काही मानधनाची रक्कम वाढत ती पण नाही, याच्या व्यतिरिक्त नाही. आता जे कॉल रेकॉर्ड पण व्हायरल केलं तुम्ही की काही ठिकाणी 5,000 3,000 जसे जसे मानधन वाढते तसं तसं द्यावं लागतं. आता काही काही महिला जुन्या संघटनेत आहे त्याच्यामुळे त्यांना पूर्ण याची कल्पना आहे बघा. आणि तर आपलं हे एकच वन टाइम आहे वार्षिक, त्याचं रिन्युएशन होतं. म्हणजे जसं की